पाहायला मिळतोय साई श्रद्धा बाग संघाकडून 2 कर्णधार आपण पाहतोय। पाहायचा आहे महत्वपूर्ण नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार आहे। महत्वपूर्ण सामना, अंतिम सामना तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित या दहीहंडी चषकातील अंतिम सामना आहे। नक्कीच ताई, अर्थातच अंतिम सामना आपण पाहताय साई श्रद्धा बाग विरुद्ध सिद्धेश्वर वेल्दूर या 2 दिग्गज संघामध्ये। अर्थातच साई श्रद्धा बाग या 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। पहिल्या चढाईसाठी आपण पाहतोय हाय फ्लायर तेजस धामनसकर याला 7च्या चमूमध्ये फायनलची पहिली चढाई पाहायचाय। समोर कडवं आव्हान ऋषभ आणि शुभम याचा असणार आहे। उजव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषेवरती पडलाय, पुन्हा एकदा उभं राहून चढाईसाठी सज्ज झालाय तेजस धामनसकर। परततोय त्याला प्रत्युत्तर दाखवायला पुन्हा एकदा चढाई केली जाते सूरज भाटकर याच्या माध्यमातून। निदान रेषेवरती आपण पाहतोय अंतिम सामना। दर्दी क्रीडा रसिकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आपण पाहताय। तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित दहीहंडी चषक 2024 चा हा अंतिम सामना। सूरज साठी समोर आव्हान आपण पाहतोय शुभम आणि साहिल पावसकर, तर कोपरा रक्षकाच्या भूमिकेत डांगे होता, परंतु मध्यरक्षक शुभम पहिल्या गुणाचा श्रीगणेशा केला जातोय साई श्रद्धा बाग संघासाठी। सूरज याच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल चढाई सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून त्याने तेजस धामनसकरला एका ताकदीची साथ दिली। तो चढाईकार आपण पाहतोय 7च्या चमू मध्ये साई श्रद्धा बाग संघाकडे चढाई करत असताना पाहायचंय डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई केली जाते। अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला सूरज याच्यावरती, परंतु परत नाही। त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई जखमी वाघ डू ऑर डाय स्पेशलिस्ट सौरभ भाटकर याला आपण पाहतोय। पाहायचंय कशा प्रकारे चढाई त्याच्या माध्यमातून केली जाईल। मूर्ती लहान पण कीर्ती महान, अनेक मोठमोठ्या चमू मध्ये एका चांगल्या प्रकारचे चपळाई त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो। आता मात्र सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडे आपण पाहतोय चढाई करत असताना 2 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार सौरभ परतलाय। त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पाहतोय आपण साठी 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार तेजस हुकमी एक्का आधारस्तंभ म्हणायला काही हरकत नाही। अनेक मैदान गाजवलेत आपल्या चढाईनं, तोच तेजस आता मात्र डू ऑर डाय साठी आलाय। पाहायचाय कशा प्रकारे 7चा चमू भेटला जाणार तो म्हणजे तेजस याच्या माध्यमातून। आता मात्र यशस्वी पकड, तेजस याला पकडण्यामध्ये यश मिळतंय। मोठा हिरा जिंकला जातो साई श्रद्धा बाग संघाकडून। त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई आता मात्र 2-1-2 अशी क्षेत्रविह रचना आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून। सूरज चढाईसाठी आलाय, समोर कडवं आव्हान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू असणार आहे। त्याच्या इन मध्ये आपण पाहतोय साहिल याला। पाहायचंय सूरज निदान रेषेवरून आता मात्र खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय। उजव्या कोपऱ्यामध्ये परतलाय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा आपण पाहतोय। 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईकार सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून साई श्रद्धा बाग संघाकडे पाहायला गेले तर गेल्या वर्षीचं उपविजेतं पद या बाग संघाकडे आपल्याला पाहायला मिळतंय। पाहायचंय की यंदाच्या मोसमातील विजेतेपदाचा मानकरी ठरण्यामध्ये यश मिळवतं का, तर तितक्या ताकदीचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धेश्वर वेल्दूर संघ। दोन्ही संघ चढाईसाठी सज्ज झालाय सूरज। पाहायचाय डू ऑर डायचा बजर वाचलाय, रेड अलर्ट चढाईसाठी असणार आहे सूरजसाठी। पाहायचाय सलग 2 चढाया, या चढाईमध्ये जर गुण मिळवला नाही तर येणारी तिसरी चढाई ही डू ऑर डाय चढाई असते आणि त्या चढाईचं आव्हान स्वीकारण्यासाठी सूरज गेला होता आणि आता मात्र यशस्वी पकड पाहायला मिळते या ठिकाणी, ती म्हणजे सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून। चांगलं डिफेन्स पाहायला मिळतंय, प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाते। पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला या चढाईकाराकडून
निदान रेषेवरती चढाई आपण पाहतोय. महत्वपूर्ण खेळाडू बाहेर नक्कीच पाहायला मिळेल. तेजस दामनसकरला लवकरात लवकर इन करणं गरजेचं असणार आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर वेल्लूर संघाला आणि तितकंच महत्वाचं असणार आहे ते म्हणजे साई श्रद्धा बाग संघाला सूरज बागकरला इन करण्यासाठी. चढाईसाठी आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका. सौरभ उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. एक चांगल्या प्रकारचा चतुर चाणाक्ष चढाईकार म्हणून याला ओळखलं जातं आणि तितकंच कडवं आव्हान साहिल पावसकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्धेश्वर वेल्लूर संघाकडून प्रत्युत्तर दाखल चढाई पाहायचंय. आता मात्र तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा रेड अलर्ट बजर वाजलाय. पाहायचंय कशा प्रकारे चढाई केली जाईल. या चढाई काढा करून 6चा चमू पाहायला मिळतोय. समोर सागरचं कडवं आव्हान असणार आहे. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. आता मात्र ऋषभ आणि आयुष यशस्वी पाहायला मिळेल. एका गुणाची कमाई केली जाते. यशस्वी पकड पाहायला मिळेल. त्यानंतर चढाईसाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा सूरज. दोन्ही संघ पाहायला गेलं तर क्षेत्रविहीन रचना पाहायला गेली तर तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चढाईंमध्ये सेफ चढाई केली जाते दोन्ही संघांकडून. पाहायचंय डू ऑर डाय वरचा हा खेळ, झटपट कबड्डीवरचा खेळ कशा प्रकारे खेळला जाईल. सूरज परतलाय, त्याला प्रत्युत्तर दाखल साहिल पावसकर. आपल्या कोणकारूळ गावचा सुपुत्र. एका चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. परतल्यानंतर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी आयुष मोर येतोय. तिसरी चढाई खतरे की घंटी पाहायचंय आयुष साठी. आता मात्र गुण घेणं गरजेचं असणार आहे. 5चा चमू वेल्लूर संघासाठी. जर का आयुष बाद झाला तर पुन्हा एकदा बॅग आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्या ठिकाणी मोहामध्ये पडलंय. माध्यरक्षकाला आपल्या मोहामध्ये पडले. एका गुणाची कमाई. सूरज बागकर याला इन करण्यामध्ये यश. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी आता मात्र 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार साहिल पावसकर आपण पाहतोय. 7चा चमू असणार आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषेवरती चढाई आपण पाहतोय साहिल याची. साहिल परतलाय, त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आधारस्तंभ साई श्रद्धा बाग संघाचा सूरज बागकर येतोय. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून साई श्रद्धा बाग संघासाठी केली जात असते आणि त्या प्रकारे कार्यतत्पर पुन्हा एकदा चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय चढाईकार सूरज. 4चा चमू असणार आहे. आता मात्र सिद्धेश्वर वेल्लूर संघाकडे. संत चढाई पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांकडून तिसऱ्या चढाईवर भर दिला जातोय आणि आता मात्र खतरे की घंटी सिद्धेश्वर वेल्लूर संघासाठी. तिसरी चढाई साहिल पावसकर. पाहायचंय कशा प्रकारे चढाई केली जाईल. गुण घेणं गरजेचं असणार आहे. आता मात्र ऋषभ याचा सुरेख मध्यरक्षण पाहायला मिळतंय. थोडासा मिसबॅलन्स झाला होता. चढाईकार साहिल, त्याला पकडण्यामध्ये यश मिळतंय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई शुभम बागकर येतोय. 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार बाग संघाकडून. पाहायचंय 3चा चमू सुपर टॅकलची संधी असणार आहे. पाहायचंय वेल्लूर संघासाठी सुवर्ण संधी असणार आहे. एका खेळाडूला पकडल्यानंतर एक सुपर टॅकलचा गुण, एकूण 2 गुणाची समाप्ती प्राप्ती होईल का. शुभम परतलाय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार वेल्लूर संघाकडून निदान रेषा क्रॉस करून आपली चढाई व्हॅलिड करून परतलाय. त्याला प्रत्युत्तर दाखल. आता मात्र 100 डू ऑर डाय साठी चढाईसाठी आलाय चढाईकार सूरज. सुपर ट्रॅकलची संधी असणार आहे वेल्लूर संघासाठी. पाहायचंय 3 खेळाडूंमध्ये चढाई करत असताना सूरज उजव्या कोपऱ्यामध्ये डांगे याचं कडवं आव्हान. आता मात्र यशस्वी चढाई पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून.
प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार येतोय. पाहायला गेलं तर तेजस दामनस्कर याला यशस्वी पकड केल्यानंतर या सामन्यावरती थोडस वर्चस्व आपण पाहायला मिळतंय साईश्रद्धा बाग संघाकडून. आता मात्र 2चा चमू असणार आहे. 1-1 अशी क्षेत्रव्यूह रचना आणि या क्षेत्रव्यूह रचना भेदण्यासाठी चढाईकार आपण पाहतोय. 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार सूरज बातकर येतोय. संत चढाई मध्य रेषेवरती आपण पाहतोय चढाईकाराला. संत चढाई निदान रेषा पार केल्यानंतर आपली रेड व्हॅलिड केल्यानंतर थोडासा वेळ खर्च करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेल्लूर संघ आणि 6 गुण साईश्रद्धा बाग. तिसऱ्या चढाईसाठी प्रसाद डांगे येतोय. पाहायचाय डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रसाद याच्या माध्यमातून सागर याचं कडवं आव्हान त्याला सामोर असणार आहे तो म्हणजे सूरज. पाहायचंय प्रसाद कशा प्रकारे चढाई केली जाईल. आता मात्र वेळ केला जातोय. सागर आणि ऋषभ याचा सुरेख मध्यरक्षण, साहिल याची तितकीच साथ आणि शुभम याचा त्याला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईकार 1+2 3 पॉइंट्स साईश्रद्धा बाग लोन दिला जातोय आणि महत्वपूर्ण खेळाडू इन होतोय. कबड्डी असा एकमेव खेळ आहे ज्या खेळामध्ये आपण पाहिलं बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण होते आणि त्या संधीचं सोनं काढण्यासाठी हाय फ्लायर तेजस धामनस्कर 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार आपल्याला साईश्रद्धा बागच्या कोट्यामध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय. निदान रेषेवरती आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न, तितका आक्रमक डिफेन्स मध्ये आपण पाहिलं साईश्रद्धा बाग संघाला. परतल्यानंतर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी सज्ज झालाय सूरज. पाहायचाय आता मात्र संत गतीने चढाई आपल्याला पाहायला मिळते साईश्रद्धा बाग संघाकडे. कारण पहिल्या सामन्यातील पहिल्याच क्षणामध्ये आघाडीवर पाहायला मिळतोय साईश्रद्धा बाग संघ. पाहायचाय कशा प्रकारे पलटवार केला जाणार तो म्हणजे सिद्धेश्वर वेल्लोर संघाकडून. पलटवार करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, अनेक मोठमोठ्या मॅचचा अनुभव या संघाकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अनुभव आता मात्र पणाला लावावा लागणार आहे तो म्हणजे तेजस याला. चढाई करत असताना गुण प्राप्त करावे लागणार आहे तर तेजस याला. परंतु तितकंच भक्कम आपल्याला डिफेन्स पाहायला मिळतोय तो म्हणजे साईश्रद्धा बाग संघाकडून. पुन्हा एकदा निदान रेषेवरती चढाई केली जाते. पुन्हा एकदा परतलाय त्याला प्रत्युत्तर दाखवले चढाईसाठी सूरज येतोय. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईकार सूरज 7चा चमू असणार आहे. कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी घेत नाहीये. थर्ड रेड वरचा क्षेत्रव्यूह रचना आखली जाते ती म्हणजे बाग संघाकडून. पाहायचंय आता मात्र ही क्षेत्रव्यूह रचना कशा प्रकारे भेदली जाणार ती म्हणजे सिद्धेश्वर वेल्लोर संघाकडून. तेजस धामनस्कर याला आता मात्र कमालीची कामगिरी करावी लागणार आहे. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा तेजस येतोय. महत्वपूर्ण चढाई असणार आहे. पाहायचाय समोर मध्यरक्षकाचं कडवं आव्हान. साहिलला आता मात्र टिपण्यामध्ये यश मिळतंय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल चढाई डुअर आहे. आयुष मोरे येतोय. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईकार साईश्रद्धा बाग संघाकडून. पाहायचंय डुअर डायचं आव्हान स्वीकारलं जातंय आयुष्याच्या माध्यमातून. समोर शुभम याचं कडवं आव्हान. साहिल पावसकर आहे. आता मात्र साहिल पावसकर एका गुणाची कमाई केली जाते साईश्रद्धा बाग. गिरीश या ठिकाणी दिवेश आळेकर या ठिकाणी सुद्धा आपल्या संघाला काहीशा टिप्स दिल्या जात आहेत. अर्थातच दिवेश आणि रोहन बद्दल बोलायचं तर त्यांच्या कारकिर्दीमधले 2 जबरदस्त खेळाडू या ठिकाणी आपापल्या संघासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा तेजस धामनस्कर मोठी कामगिरी करावी लागेल. अर्थातच मेहनत करावी लागेल, घाम करावी लागेल, श्रम करावे लागेल. ते म्हणजेच तेजस धामनस्करला ओहो बॅलन्स कमावला जातोय. या ठिकाणी मात्र लॉबीला टच होतोय तो म्हणजेच यावेळी तेजस धामनस्कर आणि एका गुणाची कमाई होते ती म्हणजेच साईश्रद्धा बागच्या खात्यामध्येच. गुणतालिका 2-12. आता मात्र सूरज बागकर मगासपासून आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स ज्याने दिलाय आपल्या संघासाठी तो म्हणजे सूरज
बाकर यावेळी मात्र मैदानामध्ये जातोय. सावध पवित्र आहे, कोणत्या प्रकारची जोखीम उठवण्याच्या बेतामध्ये दिसत नाहीये, कारण त्याला माहिती आहे जर 10 गुणाची या ठिकाणी जर पहिला हाफ संपायच्या आतमध्ये जर या ठिकाणी आपल्याकडे जर कमाई असेल, अर्थातच यावेळी कोणत्या प्रकारची जोखीम घ्यायची नाही असा इरादा असेल तर म्हणजे साई सध्या पाक संघाकडून पुन्हा एकदा वेल्दूर संघाकडून चढाई केली जाते. ती म्हणजेच 2-1-2-2 अशी योजना आखली. ती म्हणजेच अर्थातच शुभम बाकर कोपराक्षच्या भूमिकेमध्ये पाहतोय, तर सूरज बाकर दुसऱ्या कोपराक्षच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे. अतिशय संत चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. काही सेकंद निश्चितपणे शिल्लक असताना या ठिकाणी खेळाडू माघारी फिरतोय, कोणत्याही गुणाची कमाई होत नाही आहे. अशा प्रकारे पहिला हा सांगितलं असेल रोहन भोसले यांनी, यावेळी तुम्हाला आक्रमण करावं लागेल, मेहनत करावी लागेल, काम करावं लागेल. शेवटचं या ठिकाणी जे अर्ध खेळ शिल्लक आहे म्हणजे हाफ टाइम जो शिल्लक आहे यामध्ये निश्चितपणे आपल्याला आक्रमण करावं लागेल असाच कदाचित रोहन भोसले यांनी इशारा दिला असेल. पाहूया या ठिकाणी बाकर अर्थात सूरज बाकर या ठिकाणी सावध पवित्र 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या ठिकाणी कोणत्याही गुणाची कमाई करण्याच्या इराद्यामध्ये दिसत नाहीये. अर्थातच माघारी फिरतोय तो म्हणजेच सूरज बाकर. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी जातोय तो म्हणजेच वेल्दूर संघाकडून 8 नंबर 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2-1-2-2 अशी व्यूहरचना भेदण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जातोय. अर्थातच कोपऱ्याला टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितपणे या ठिकाणी लॉबीच्या अतिशय जवळून स्वतःला या ठिकाणी प्रिपेअर करतोय आणि आतमध्ये घेऊन येतोय. पुन्हा एकदा सूरज बाकर या ठिकाणी गुणतालिकेमध्ये आपण पाहताय 2-12 म्हणजे सिद्धेश्वर वेल्दूर संघ 2 आणि साई सध्या पाक संघ हा 12 गुणासह 10 गुणाने आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात इथून काहीसे जोखीम घ्यावी लागेल, ती वेल्दूर संघाला जोखीम घ्यावी लागेल. ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी करावा लागेल. अर्थातच एंट्री करताना म्हणजे चढाई करताना सुद्धा खोलवर चढाई करून 1-2-3 गुणाची अधिक कमाई करणारे या ठिकाणी चढाई करावी लागेल. पाहूया यावेळी मात्र थर्ड रेडवर खेळण्याचा इरादा दिसतोय, तो म्हणजे वेल्दूर संघाकडून पाहावं लागेल. तिसरी चढाई 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजेच आयुष्य मोरे. येस आयुष्य या ठिकाणी चढाई करतोय साई सध्या पाक संघाकडून. तर 5 खेळाडूमध्ये ज्यावेळी कबड्डीमध्ये आपण पाहताय 5 खेळाडू किंवा त्यात 6 खेळाडूपेक्षा कमी खेळाडू जेव्हा असतील त्यावेळी आपल्याला बोनस ऑन नसणार आहे. 6 आणि 7 खेळाडूमध्ये आपल्याला बोनस ऑन असतो. या ठिकाणी खोल चढाई मात्र परतण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी जखडून ठेवला जात आहे. ते म्हणजेच या ठिकाणी गुणाची कमाई होते साई सध्या पाक संघाला. या ठिकाणी निश्चितपणे एक गुण हा निश्चितपणे या ठिकाणी सिद्धेश्वर वेल्दूर संघाला द्यावा लागतोय. चांगली कमाई होते, 1 गुणाने निश्चितपणे फरक कमी केला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी वेल्दूर संघाकडून चढाई केली जाते. 2-2 अशी विरचना या ठिकाणी उजव्या कोपऱ्यावरून डाव्या कोपऱ्यावर जाण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र निश्चितपणे सूरज बाकरसाठी होता जोरदार धाव द्या मित्रांनो. यस बोनस गुणाची निश्चितपणे कमाई केली होती, परंतु गडी मात्र या ठिकाणी गमावा लागतो. म्हणजे दोन्ही संघासाठी 1-1 गुणाची या ठिकाणी कमाई केली जाते. आता मात्र पुण्याचा सूरज बाकर यावेळी येतोय. अर्थातच निश्चितपणे या ठिकाणी अधिक मेहनत जर करावी लागेल ती सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. या ठिकाणी जवळजवळ 9 गुणाचा फरक या ठिकाणी जर भरून काढायचा असेल तर निश्चितपणे मोठी कामगिरी करावी लागेल. अर्थातच धामणस्करला या ठिकाणी बाहेर बसवलं गेलंय. इथून जर धामणस्करला इन कोण करेल सूरजला माहिती आहे. जर धामणस्कर आतमध्ये आल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी जोखीम घेईल तो म्हणजेच तेजस, आणि त्याला जेवढा वेळ बाहेर बसवता येईल तेवढा निश्चितपणे विजय सुखकर होणार आहे तो म्हणजेच साई सध्या पाक संघाचा. अर्थातच यावेळी कोणत्याही गुणाची कमाई करण्याच्या इराद्यामध्ये दिसत नाहीये. सावध पवित्र निश्चितपणे सूरज बाकर नेतृत्व निश्चितपणे करतोय, अनेक वर्ष आपल्या संघासाठी खेळतोय. जर आपण साई सध्या पाक संघाच्या खेळाडूंची जर बॉडी लँग्वेज पाहिलात तर तेवढे धिप्पाट हेष्टीचा कुठलाही खेळाडू दिसत नाहीये. आपण रवी बाकर यांना जर पाहिलं असेल त्यावेळी तर अतिशय जबरदस्त, त्यानंतर दिवेशकडे जर पाहिलं तर तो अतिशय तपेद राखून असलेला खेळाडू, परंतु आता जे खेळाडू जे आपण पाहतोय ते किरकोळ बांध्याचे असून सुद्धा अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. फिटनेस अतिशय उत्तम आहे, मेहनत अतिशय उत्तम आहे ती म्हणजे साई सध्या पाक संघाची. पुन्हा एकदा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू या ठिकाणी येतोय तो म्हणजे पाक संघाकडून आयुष मोरेला या ठिकाणी पाठवलं जात आहे. पाहूया
5 खेळाडूमध्ये या ठिकाणी ज्यावेळी कबड्डीमध्ये आपल्याला माहिती आहे जेव्हा कमी खेळाडू असतात तेव्हा आपल्याला खोलवर चढाई करावी लागते तरच आपल्याला हो बॅलन्स गमावलाय आणि अशा प्रकारे या ठिकाणी साई सदा बाग संघाला 1 गुण द्यावा लागतोय तो म्हणजे सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. ओहो यावेळी मात्र तेजस दामणेकर चढाई करतोय. जर या ठिकाणी विजयाची मंजिल मिळवायची असेल तेजस दामणेकरला तर काही जोखीम घ्यावी लागेल. परंतु बाहेर फेकला जातोय डॅश केला जातो म्हणजे तेजस दामणेकरला कौतुक करावं लागेल. दिवेश आरेकर यांचं काय टीम बांधणे केलंय संघ किती जबरदस्त मजबूत या ठिकाणी तयार केला गेलाय तो म्हणजेच साई सदा बाग संघाकडून. सूरज बाकर यावेळी पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व राखले. सूरजने तेजसला इन केल्यानंतर पुन्हा एकदा तेजसला बाहेर पाठवलं जात आहे. पाहूया या ठिकाणी निश्चितपणे साई पाऊसकरला मैदानामध्ये पाठवलं जात आहे. थर्ड रेड पाहूया खेळण्याचा इरादा दिसतोय तो म्हणजेच सिद्धेश्वर वेल्दूर संघाचा. परंतु पुन्हा एकदा सूरज या ठिकाणी येतोय कारण या ठिकाणी वेल्दूर संघाला माहिती आहे की इथून आपण जोखीम घेतल्याशिवाय आपल्याला या सामन्यामध्ये वापस येता येणार नाही. कारण जर आपण पाहिलं 14-5 म्हणजे अजूनही 9 गुणाने आघाडीवर आहे तो म्हणजेच या ठिकाणी साई सदा बाग संघ. पाहूया कबड्डीमध्ये आपण पाहता एका दुसरे जर 2-3 जर सुपर रेड या ठिकाणी मारता आल्या तर हे 9 गुणाचा फरक निश्चितपणे कव्हर करू शकतो. साहिल या ठिकाणी पाठवला जातोय. साहिल राजेश पाऊसकर पुन्हा एकदा माघारी फिरतोय. तर आता मात्र ज्याला सुपर टॅकलचा एक्का समजला जातोय तो म्हणजेच अर्थातच सौरभ या ठिकाणी मैदानामध्ये जातोय. अर्थातच यावेळी मात्र सूरज निश्चितपणे निदान रेषेच्या अतिशय जवळ पोहोचला होता. मध्य रेषेच्या अतिशय जवळ पोहोचला होता परंतु थोडासा मात्र मागे राहतोय आणि अशा प्रकारे 1 गुणाची कमाई होते ती पुन्हा एकदा वेल्दूर संघाकडून. थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. या चढाईमध्ये गुण खावाच लागेल मेहनत करावी लागेल. जर या ठिकाणी या दही अंडी चषकावर जर नाव करायचं असेल हो चुकीला माफी नाही. 1 गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. हळूहळू फरक कमी केला जातोय. आता मात्र 7 गुणाचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतो. 7-14 अशी गुणतालिका पाहायला मिळते. पण सूरज मात्र कोणती जोखीम घेण्याच्या इराद्यामध्ये दिसत नाहीये. ही 7 गुणाचा फरक निश्चितपणे आपण डिपेंड करू शकतो हा कॉन्फिडन्स आहे तो म्हणजेच यावेळी सूरज बागकरला. परंतु इथून मात्र तेजस दामणेकरला जर तेजस दामणेकरला विजयाची मंजिल जर दिसत असेल हा जर विजय मिळत असेल तर तेजस तुला जबरदस्त या ठिकाणी खेळ करावा लागेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. जो पंखों से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है. जर यावेळी विजय मिळत असेल तर तेजस दामणेकरला चमकणं गरजेचं आहे मित्रांनो. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा आयुषला पाठवलं जातं. ही रेड कशा प्रकारे असेल तू जायचं फक्त आणि या ठिकाणी धीररेषा टच करायचं त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचं आणि तिथून या ठिकाणी वेळ फक्त घालवायचा अशा प्रकारचा इरादा सूरज बागकरने दिला असेल आणि म्हणूनच यावेळी टाइम घालवला जातोय तो म्हणजेच या ठिकाणी साई सदा बाग संघाकडून म्हणजे आयुषकडून. या ठिकाणी तेजस जोखीम तुलाच घ्यावी लागेल. 51,000 ची चढाई केलेला खेळाडू या ठिकाणी तेजस दामणेकर याने एका चढाईमध्ये 51,000 मिळवले होते. परंतु मित्रांनो प्रत्येक वेळी दिवाळी नसते किंवा प्रत्येक वेळी त्याच पद्धतीचा खेळ आपल्याला करता येईल असं नाही कारण प्रत्येक वेळ आणि या ठिकाणी काळ हा वेगवेगळा असतो मित्रांनो आणि म्हणूनच यावेळी तेजस या मॅच मध्ये तेवढा परफॉर्मन्स करू शकत नाही आहे. तिसरी चढाई अर्थातच साई सदा बाग संघाने या सामन्यावर वर्चस्व निश्चितपणे अजूनपर्यंत तर राखलंय परंतु अजूनही काही मिनिटं निश्चितपणे आहेत. यावेळी मात्र पाहावं लागेल 1 गुणाची कमाई होते ती म्हणजेच यावेळी मात्र पुन्हा एकदा वेल्दूर संघाकडून अजूनही 6 गुणाचा फक्त फरक आहे. तेजसला माहिती आहे हा 6 गुणाचा फरक आपण 1-2 चढाईमध्ये निश्चितपणे कव्हर करू शकतो. तेजसकडे क्षमता आहे करावा लागेल मेहनत करावी लागेल. पाहूया परंतु बॅकअप चांगलं होतं कव्हरेज चांगलं होतं. सूरजने यावेळी मात्र सूरज बागकरचं आपण जर बॉडी लँग्वेज पाहिलं तर जबरदस्त कव्हर केलं होतं सूरज बागकरने. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण 3 वेळा पाहिला
तेजसला तिन्ही चढाईमध्ये ज्यावेळी फेल केले गेलं अर्थातच रिकाम्या हाताने माघारी फिरावं लागलं अर्थातच यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. सूरज पाक्कर पुन्हा एकदा 15-8 अजूनही 7 गुणाची आघाडी या ठिकाणी साईश्रद्धा पाक संघाकडे पाहायला मिळते. झिजावा लागेल, मेहनत करावी लागेल ती म्हणजेच यावेळी वेल्दूर संघाला, कारण मेहनत करतोय तो म्हणजे साईश्रद्धा पाक संघ, ज्याने गेल्या वर्षाच्या स्पर्धेमध्ये म्हणजे याच मैदानावर उपविजेतेपद मिळालं होतं. तर श्रीराम दत्त किंवा आर्य संघाने या स्पर्धेचं विजेतेपद मिळालं होतं. परंतु हा आर्य संघ यावेळी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजेच साईश्रद्धा पाक संघानेच सेमीफायनल मध्ये आर्य संघाला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं, म्हणजेच पराभव स्वीकारला लागला होता. आणि म्हणूनच यावेळी सिद्धेश्वर वेल्दूर आणि साईश्रद्धा बाग यांच्यामध्ये सामना पाहत आहे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये गुणतालिका आहे 15-8, म्हणजे साईश्रद्धा बाग संघ 15 आणि 8 गुणासह या ठिकाणी सिद्धेश्वर वेल्दूर संघ हा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा कुणाला तरी जर यावेळी तेजस सारखा मोहरा जर घट्ट पकड आपल्या मिळवायचे 7 गुणाचे जरी फरक असला तरी कबड्डीमध्ये हा मोठा फरक म्हणता येत नाही. एकूण चढाईमध्ये सुद्धा हा कव्हर केला जाऊ शकतो हे दिवेश आर्यकडे सांगितलं असेल. धन्यवाद सावंत सर. चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय डुअर स्पेशलिस्ट सौरभ भाकर याला 6चा चमू असणार आहे. काही मिनिटं सामन्याची बाकी असताना चढाईसाठी साईश्रद्धा बाग संघाकडून आपण पाहतोय मोठा हिरा. आपण बॅक साईडला पाहतोय तो म्हणजे तेजस दामनस्कर याला पाहायचंय. आता मात्र डुअर साठी उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई केली जाते यशस्वी. बोनस गुणाची कमाई केली जाते परंतु तेजस दामनस्कर होतोय. आले आता मात्र कचऱ्याची घंटी रेड लाईट डुअर साठी 4 मिनिट. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं घोषित केली जात आहेत. पाहायचंय 4च्या चमू मध्ये चढाई केली जाते. तेजस दामनस्कर याच्या माध्यमातून समोर पाहायला मिळतोय. तेजस दामनस्कर याला यशस्वी पकड. मैदानावरती चुरश द्यावी लागेल ती म्हणजे सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. पाहायचंय चढाईसाठी आलाय सूरज उजव्या कोपऱ्यात. आता मात्र निदानरेषा रोखली जाते सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून. सूरज साठी पाहायचंय कशा प्रकारे चढाई केली जाईल. शुभम याचं ऍडव्हान्स टेकल सक्सेसफुल झालं होतं परंतु साहिल पावसकर थोडासा अनियंत्रित आपल्याला पाहायला मिळाला. रेडर सेफ होतोय. 1 गुणाची कमाई साईश्रद्धा बाग संघासाठी. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी आपण पाहतोय 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं जाहीर केली जात आहेत. अंतिम क्षणामध्ये वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय साईश्रद्धा बाग संघ. एक चांगलं चमू बांधणीचं काम केलं जातंय. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षकांची सुद्धा ओळखलंय. मात्र सुपर रेड पाहायला मिळते. सुपर रेड साईश्रद्धा बाग संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट मॅन स्टँडिंग असणार आहे तो म्हणजे प्रसाद डांगे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई केली जाते. बोनस गुणाची कमाई केली जाते परंतु 1+2 3 पॉइंट्स जमा केल्या जात आहेत. त्या म्हणजे साईश्रद्धा बाग संघाच्या खात्यामध्ये. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं जाहीर. नक्कीच या 2 मिनिटं शिल्लक असताना गुणतालिका 25-10 अशी गुणतालिका म्हणजेच 15 गुणाने आघाडीवर दिसतोय तो म्हणजेच साईश्रद्धा बाग संघ. यावेळी धामनेस्कर चढाई करण्याच्या इराद्याने या ठिकाणी मध्य रेषेवर उभा अर्थातच यावेळी चढाई करतोय. पाहूया धामनेस्करने ओळखलंय इथून आपल्याला मोठे परिश्रम करून सुद्धा उपयोग होणार नाही. यावेळी